नमस्ते. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सामाजिक शास्त्र. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न बघूया आपण. अफजल खानाचा वध कुठे झाला? तर प्रतापगडला. शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिली मोहीम केव्हा केली? 1664ला. अष्टप्रधान मंडळातील परराष्ट्र मंत्री कोणाला म्हणतात? सुमंत यांना. आज्ञापत्र ग्रंथाचे लेखक कोण? रामचंद्र अमात्य. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960ला झाली. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होतं? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पंतप्रधान कोण? पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. नंतर 7वा प्रश्न बघूया आपण. राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर कलम 21 जे आहे ते जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली आणि अंमलात कधी आणली? 26 जानेवारी 1950ला. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पंचायत राजचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ग्रामपंचायत. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर थार आहे. भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड आहे. तर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगरला आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर त्र्यंबकेश्वरला. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? वंदे मातरम. करो या मरो हा घोषवाक्य कोणी म्हटले? तर महात्मा गांधी यांनी म्हटले. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? 1919ला झाले. सायमन कमिशन केव्हा आले? 1928ला आले. असहकार आंदोलन कधी झालं? 1920ला झालं. भारत छोडो आंदोलन 1942ला झालं. कुठे झालं? मुंबईला झालं. पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्ष हा कोणता टप्पा आहे? मूर्त सक्रियात्मक आहे. वायगोत्स्की यांनी कोणत्या घटकाला महत्त्व दिले? सामाजिक आंतरक्रियेला महत्त्व दिलं. गार्डनर यांच्या सिद्धांतात किती बुद्धिमत्तांचा उल्लेख आहे? तर 8. कोहरबर्ग यांचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? तर नैतिक विकासाशी यांचा सिद्धांत संबंधित आहे. शिकण्याची अंतर्दृष्टी सिद्धांत कोणी मांडला? तर वोल्फगँग कोहलर यांनी मांडला. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य? उत्तर प्रदेश. महाराष्ट्राची राजधानी? मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. नंतरचा प्रश्न बघूया. भारतातील सर्वात उंच धबधबा? तर जोग धबधबा आहे. तुम्हाला आणखी पुन्हा सांगत आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही म्हणजे कमेंट्स वगैरे म्हणजे काही प्रश्न पडत असतील तर कमेंट्स तुम्ही करू शकता. नंतरचा प्रश्न. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होतं? तर नेहरूजी होते. काळी माती कोणत्या पिकासाठी? कापसासाठी आहे. आणि भारताचा राष्ट्रीय जलचर जे आहे ते कोण आहे? गंगेतील डॉल्फिन आहे. संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? तर भाग 15A यामध्ये. 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 1976ला झाली. 42वी घटनादुरुस्ती 1976ला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, असं कोणी म्हटलेलं आहे? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलेलं आहे. होम रूल लीगची स्थापना कोणी केली? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1985ला झाली. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? WC बॅनर्जी होते. तर शिक्षकांची भूमिका कोणत्या अध्यापन पद्धतीत मार्गदर्शकाची असते? तर रचनावादाची असते. TETमध्ये सर्वाधिक विचारले जाणारे बालमानसशास्त्रज्ञ कोणते? तर इथे वायगोत्स्की आहे, पिजेट आहे, कोहलबर्ग आहे आणि गार्डनर आहे. तर अशा प्रकारे हा आपले 50 मार्कांचा महासंग्राम आपण इथे पूर्ण केलेला आहे. आणि